कीर्ती आपले सामील नरसिंह पयाळ कामेबंदर यश मिळावं अशा हनुमान महाराजांवर आपण कीर्ती सामर्थ्याचा हनुमान महाराज अनेक भाई भक्तांना पावलेच आणि हनुमान महाराजांवर भाविक भक्त अतिशय भक्तिभावात हनुमान महाराजांवर आता भाव भक्तीचे हनुमान महाराजांना बंजारा महासंमेलन गोर बंजारा महासंमेलन आज आणि उद्या 2 दिवस यामध्ये होणार आहे। या संमेलनासाठी साहित्यिक राजकीय असे दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। अशा या मंडळींच्या बरोबर या ठिकाणी महासंमेलन होत असताना गोर बंजारा समाजासाठी धर्मसत्ता साहित्य सत्ता राजसत्ता या क्षेत्रामध्ये गोर बंजारा समाजाचा विकास आणि या विकासावर चिंतन आणि मंथन असा दोन्ही भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी आज होणार आहे। या संमेलनामध्ये गोर बंजारा समाजाची वज्रबोटावळी जाणार आहे। सामाजिक ताकद पॉवर या ठिकाणी महासंमेलनामध्ये येणाऱ्या राजकीय क्षेत्रामध्ये विधानसभेमध्ये गोर बंजारा समाजाचे एक गठ्ठा मतदान गोर समाजाची ताकद गोर समाजाचे विचार मंथन यावर उपस्थित असणारे धर्मगुरू धर्मपीठाधीश्वर गादीश्वर संत महंत यांच्या शुभाशीर्वादाने या ठिकाणी प्रचंड ताकद आपली तयार होणार आहे। या संमेलनाच्या निमित्ताने हनुमान गादीश्वर राजमाता रत्नावाणी यांच्या हस्ते या ठिकाणी हनुमान महाराज यांचा जो फेटा परिधान होणार आहे हा फेटा 2 किलो सोने चांदी याचबरोबर रत्न माणिक मोती यांनी तयार केलेला हिरे जडित असा फेटा या ठिकाणी हनुमान श्री संत सेवालाल महाराज यांना या ठिकाणी अर्पण केला जाणार आहे। अतिशय सुंदर असा डोळ्याचा पारण्यात येणारा हा सोहळा भारतातील गोर बंजारा समाजातील सर्व संत धर्मगुरू यांच्या उपस्थितीत या ठिकाणी होणार आहे। याचबरोबर उपस्थित संत महंत धर्मगुरू यांना फेटे घालून त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। या सन्मानाबरोबर समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या सर्व दिग्गजांचा या ठिकाणी सत्कार आणि समारंभ आयोजित केला जाणार आहे। याचबरोबर अनेक कार्यक्रमांची रेलचेल आज दिवसभराने उद्या असणार आहे। गोर बंजारा समाजाला एकत्रित आणणे त्यांच्या उन्नतीसाठी कार्य करणे याचबरोबर राष्ट्रीय बंजारा परिषद राष्ट्रीय बंजारा राजकीय परिषद असे अनेक परिषद या ठिकाणी एकत्र येऊन एकजुटीने गोर बंजारा समाजासाठी या ठिकाणी तत्परतेने सर्व गोष्टींचा विचार विकास मंथन यावरती प्रकाश टाकणार आहे। हनुमान अथनी बेळगाव हनुमान अथनी ही दक्षिण भारतातील गोर बंजारा समाजाची प्रसिद्ध काशी आहे। जन्म घेतला तर एका या काशीला येऊन जावं असं म्हणतात। अशा या प्रसिद्ध काशीमध्ये आज महासंमेलन होणार आहे। या महासंमेलनासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व गोर बंजारा बंधू भगिनींचा
राष्ट्रीय बंजारा परिषद धर्मपीठांकडून हार्दिक हार्दिक स्वागत। आजच्या या कार्यक्रमासाठी हजारो लाखो बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। या ठिकाणी असणाऱ्या सर्व कार्यकर्ते स्वयंसेवक यांनी सर्व गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायचे। सभामंडप आणि सभामंडप या ठिकाणी नियोजन करण्यात आणारे सर्व अधिकारी पदाधिकारी यांनी या नियोजनामध्ये सातत्याने लक्ष द्यायचं। सभामंडप नियोजन करणारे सर्व अधिकारी यांनी सभामंडपाच्या ठिकाणी यायचं। थोड्याच वेळात या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। या सभामंडपामध्ये गौर बंजाराच्या विविध संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। याचबरोबर डफडावादन, गायन, भजन हा कार्यक्रम दिवसभर या ठिकाणी सुरू राहणार आहे। तरी गौर बंजारा समाजातील सर्व भजनी मंडळांनी या ठिकाणी येऊन आपापली नावं द्यायची किंवा भजनाला सुरुवात करायची आहे। यहाँ पर पधारे हुए सारे गौर बंजारा बांधव का हम लोग स्वागत करते हैं। कुछ ही पलों में यहाँ पर आगे वाला कार्यक्रम शुरू होने जा रहा है, जिसमें महापूजा, महाभोग, आरती, महाप्रसाद, इसी के साथ पूजनीय धर्मगुरु संतगणों का आगमन होने जा रहा है। यहाँ पर पधारे हुए सारे अतिथियों का सम्मान करते हुए सारे भक्तगणों का यहाँ पर धर्मपीठ ओर से हार्दिक हार्दिक स्वागत। जब कोई गावड्या भजनी मंडळ आलेल्याचं त्यांच्या विनंतीचं आपण भजने करिता स्टेजेसवर कृपा करू। भजनी मंडळ जब गावड्या आता आलेल्याचं आपण 3 मिनिटांनी स्टेजेवर आड कृपा करू त्यांची विनंती करेन आहोत। जब कोई गावड्या भजनी मंडळात आलेल्याचं भगवानेर नामस्मरणे सारे भगवानेर भजन गिंगा सारो आपण स्टेज पर आना असतं मेरी विनंती करेन आहोत।